सैराट चित्रपटाची प्रसिद्धी अजूनही वाढतच चाललेली आहे। 80 कोटीपर्यंतचा दणकट बिझनेस या चित्रपटाने केला। बॉलिवूडमध्येही या चित्रपटाची चांगलीच चर्चा चालू आहे। या चित्रपटाच्या भव्य यशानंतर ही टीम कपिल शर्मा शो मध्ये लवकरच आपल्याला दिसेल। कपिलचा शो हा सध्या टीव्ही विश्वातला सगळ्यात चांगला चालणारा शो आहे, त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवर येणे पण अभिमानाचीच गोष्ट आहे। या एपिसोडचे शूट रविवारी पार पडले। यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत। अजय अतुलही आले होते आणि त्यावरून कळतं की झिंगाट परफॉर्मन्स झालाच असणार। फोटोज मध्ये परशाला नाचताना पाहू शकतो, त्यामुळे थोडासा अंदाज घेता येतो। कपिल कोणीही आलं तरी त्यांच्या बरोबर धमाल मस्ती करतोच। तर आता सैराटची टीम आल्यावर नक्की कोणी कोणाला सैराट केले हे बघायला हवं। पहिल्यांदाच कुठला मराठी चित्रपट या मंचावर आला आहे, त्यामुळे सगळ्यांना जास्त उत्सुकता आहे। पहा या टीमला काय म्हणायचंय। खरं तर कपिल शर्मांच्या शोमध्ये ही पहिली मराठी फिल्म आहे आणि ती सैराट आहे, तर खूप छान वाटतं। आणि इथं येऊन आम्ही खूप धमाल केली, आम्ही खूप हसलोय। आम्ही प्रमोशन करत होतो आणि इथं आल्यावर काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स मिळाला, तर खूप मजा आली। खूप भारी वाटलं सैराटचं प्रमोशन इथं पाहून आणि झिंगाटमध्ये तर मजा आलीच आणि कपिल शोमध्ये अजून जास्त मजा आली, कारण आजपर्यंत जो शो आम्ही टी व्हीवर पाहिला तो साक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला, त्यामुळे खूपच मजा आली। मला तर कधी वाटलं नव्हतं, कारण आजपर्यंत फक्त टी व्हीवर बघत होतो कपिल शर्माचा शो। खूप भारी वाटते आणि अभिमानाची गोष्ट आहे की पहिली मराठी फिल्म अशी जी कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊन आली। सो खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, भारी वाटते मला खूपच मस्त। म्हणजे थोडं घाबरून गेलो होतो, नर्वस होतो, म्हणजे काय तिथं स्टेजवर एवढं मोठा म्हणजे शो आहे, तिथं जाऊन कसं वाटेल काय, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होतो। खूप छान वाटलं, मस्त धमाल केली आम्ही, मजा आली, खूपच मजा आली। मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।